दादा, काल उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात एकत्र राहण्यासाठी घोषणा केली. आम्ही एकत्र आलो. मात्र आता पुढील काळात महाविकास आघाडीचं काय होणार आणि मुंबई महानगरपालिकेचं काय होणार? एकत्र लढणार काय? मागील काही वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एकत्रित स्वरूपात लढतच होती. मात्र त्यामध्येच 2019ला एक विशिष्ट राजकीय परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपला दूर ठेवण्याच्या अनुषंगानं शिवसेनेने निर्णय घेतला आणि त्यावेळेस मोठे चर्चेची खलबत्तही संपन्न झाली. काँग्रेसने आतून पाठिंबा द्यायचा का बाहेरून पाठिंबा द्यायचा या संदर्भातही सविस्तर चर्चा झाली आणि त्या एका विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात अस्तित्वात आली. पुढे चालून देश पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीची जी हुकुमशाही आहे ती रोखली पाहिजे याकरता देशभरातल्या सर्व पक्षांची मोठ बांधली गेली आणि इंडिया अलायन्स हा एक अलायन्स त्यातून निर्माण झालं. आणि या दोन्ही संदर्भाच्या अनुषंगानं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आणि सोबतच काही मित्रपक्ष शेतकरी कामगार पक्षासारखी यांनी आम्ही सगळ्यांनी सोबत निवडणुका लढलो. दोन्ही निवडणुकासोबत लढल्यानंतर आता येणाऱ्या काळात ज्या निवडणुका आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही राज्य पातळीवर कोणताही आघाडी युतीही केलेली नाही. स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांच्या सोबत युती करण्याच्या अनुषंगानं आम्ही हा अधिकार दिलेला आहे. आणि या समविचारीचा जो संदर्भ आहे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपुरता सध्या आज रोजीपर्यंत तो मर्यादित आहे. पुढच्या काळात या संदर्भात सर्व नेत्यांशी चर्चा करून अधिक व्यापक स्वरूपाचा निर्णय हा जरूर घेतला जाईल. मात्र ही आजची असणारी ही परिस्थिती आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर एकत्र येत असताना कौटुंबिक पातळीवर आले, राजकीय पातळीवर आले. या संदर्भामध्ये अधिक स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे. आणि ती स्पष्टता येत असतानाच काँग्रेसचा जो विचार आहे आणि काँग्रेसचं जे संविधानिक मूल्य आहे त्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबतच काँग्रेस ही पुढे ही जाऊ शकेल. त्यामुळे या संदर्भात हा मराठी एका विषयाच्या अनुषंगानं त्या दोघांनी एकत्रित येऊन हा साजरा केलेला जल्लोष आहे. आणि यामध्ये अनेक इतरही संस्था, संघटना आणि काही राजकीय पक्षांनी देखील या सक्तीच्या शासन निर्णयाचा विरोध केला होता. त्यामुळे हा त्यांनी त्यांच्या दोघांच्या पक्षाच्या मर्यादेत राहून आणि इतरांना निमंत्रित करून हा कार्यक्रम केलेला होता. या संदर्भात संपूर्णतः राजकीय पार्श्वभूमीवर याचा विचार करणं हे चुकीचं ठरेल. आणि या संदर्भामध्ये आगामी काळामध्ये या दोन्ही पक्षांनी आपलं एक स्पष्टीकरण जेव्हा त्यांच्याकडून सर्व गोष्टींचं येईल त्याबद्दल तेव्हा याची चर्चाही करता येईल. महानगरपालिकांमध्ये असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस कमिटी या पातळीवर हे निर्णय सोपवलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकाच्या निवडणुका अजून जाहीर झाल्या नाही. त्या मार्चमध्ये होतात का फेब्रुवारीमध्ये होतात का ऑक्टोबरमध्ये होतात का होतच नाही हे गोड बंगाल आहे. भारतीय जनता पार्टी ही नेहमी मूळ विषयांना सोडून इतरत्र लक्ष भरकटणे हा त्याचा विषय असतो. त्यामुळे वॉर्ड फॉर्मेशन झालं नाही, मतदार याद्यांचा घोळ आपल्या ठिकाणी आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींना अजून अब दिल्ली दूर आहे. त्यामुळे ताबडतोबीने या संदर्भामध्ये कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त करण्याचं किंवा पक्षाला निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.